वृद्धांना आपले उतरते आयुष्यात आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात उपभोगता यावे या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवताज धाम या वृद्ध सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष फतेचंद रानका यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रांका यांनी दिली आहे। यावेळी नवताज धाम प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत कोठाडिया, प्रकल्प उपाध्यक्षा आशा ओसवाल, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष चैताली पटनी, केअरिंग हँड्स संस्थेचे सचिव अंबादास चव्हाण व केअरिंग हँड्स संस्थेचे उपाध्यक्ष व जमीन देणगी स्वरूपात देणारे सुधीर नाईक उपस्थित होते। केअरिंग हँड्स संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर नाईक यांनी आपली जमीन केअरिंग हँड्सला सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून दिली व लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग यांना या जागेमध्ये सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक असे वृद्ध सेवा केंद्र उभारण्यात यावे अशी विनंती केली। केंद्राच्या उभारणीसाठी रुक्षाना मेहर अंकलेसरिया व त्यांचे पती मेहर अंकलेसरिया यांनी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टला 4.5 कोटींची देणगी दिली। या देणगीमधूनच 16,426 स्क्वेअर फुटाची 2 मजली वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली आहे अशी माहिती रांका यांनी दिली। नवताज धाम एक वृद्धांसाठी अत्याधुनिक सेवेने आणि अत्याधुनिक म्हणजे सुखसोयी असलेले एक वृद्धाश्रम आम्ही पुण्यापासून जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरवर तळेगाव MIDCच्या शेजारी आंबीगाव येथे जो कलाश्रम प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हा 16,426 चौरस फुटाचा वृद्धाश्रम बांधला आहे। श्रीमती रुक्साना मेहर अंकलेसरिया यांनी त्यांच्या आई आणि वडील म्हणजे आई कैलासवासी ताज नवल नरीमन आणि वडील कैलासवासी नवल नरीमन यांच्या स्मरणार्थ 4.5 कोटी रुपये आज देणगी देऊन आमच्या लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत हे वृद्धाश्रम बांधण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार, त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रा पवार, आपले एव्हिएशन आणि कोऑपरेटिव्हचे राज्यमंत्री श्रीयुत मुरलीधरजी मोहोळ, त्या एरियाचे खासदार श्रीयुत श्रीरंगजी बारणे, आमदार श्रीयुत सुनीलजी शेळके आणि विसर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ या सगळ्यांच्या शुभ हस्तांनी उपस्थितीत पार पडणार आहे। हा जो वृद्धाश्रम जो बांधण्यात आलेला आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसोयी म्हणजे सुरुवातपासून 4 प्रकारचं त्यांना जेवणाची जी व्यवस्था म्हणजे सकाळचं नाश्ता, जेवण, दुपारचे न्याहारी आणि संध्याकाळचं जेवण, त्याचप्रमाणे मेडिकल व्यवस्था आहे, औषधांची हॉस्पिटलची टायअप आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे आणि रेसिडेन्शियल डॉक्टर आहे आणि जो कोणी बेड रिटर्न असेल त्यांच्यासाठी अटेंडन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे, 24 तास अटेंडन्स। त्याचप्रमाणे 4 वृद्धांच्या मागे 1 अटेंडन्स तिथं राहणार आहे। लायब्ररी 5,000 पुस्तकं लायब्ररीमध्ये आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मग संध्याकाळी त्यांना कॅरम खेळण्यासाठी, गणपतीची आरती पूजा करण्यासाठी, त्या मेडिटेशन करण्यासाठी, त्यांना जर योगाही करायचं असेल तर त्याचा मोठा हॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे, बागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथे आज 140 निराधार मुलं आहेत। त्या शेजारीच म्हणजे त्याच प्रॉपर्टीमध्ये त्याच प्लॉटमध्ये या मुलांशी चांगल्या पद्धतीने त्यांना आपला वेळ घालवता येईल, त्यांच्याशी गप्पा मारता येईल, एक आजोबा नातवंडाचं नातं निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आहे। या अशा अनेक प्रकारच्या सुखसोयीनुसार म्हणजे आम्हाला तिथल्या हॉस्पिटलशी टायअप केलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलची सुद्धा ॲम्ब्युलन्स आमच्या इथे एका देणगीदारांनी एक देणगीदारांनी ॲम्ब्युलन्सवर देणगी दिलेली आहे। त्यामुळे आजूबाजूला कुठलेही प्रदूषण नाही, कुठल्याही इमारती नाही, संपूर्ण 4ही बाजूनी मोकळ्या आणि चांगल्या निसर्गमय वातावरणात आणि मोकळ्या शुद्ध हवेमध्ये हे वृद्धाश्रम बांधण्यात आलेलं आहे।
हे पुण्यापेक्षा बाहेर जाण्याचं कारणच आहे की पुण्यात इतकं प्रदूषण आहे, म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम त्याच्या बाहेर असल्यानंतर तिथे आज आपल्या उतरत्या वयामध्ये सुद्धा एक चांगली म्हणजे शुद्ध हवा आणि चांगल्याच वातावरणात त्यांना आपलं आयुष्य घालवता येईल. तिथे त्यांना कधी कंटाळा येणार नाही. कॅरम बोर्ड आहेत किंवा लायब्ररी, आपल्याला वाचण्यासारखी पुस्तकं आहेत, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.